तर रात्रीच्या अंधारात वरुण सरदेसाई आणि सहकारी तोंड झाकून इकडे आले। ओमराजे निंबाळकरांच्या भेटीवरनं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण साळी यांनी केलेली टीका। एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे निम्म्या रात्री येऊन पाया पडायचं। ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी ओमराजेंच्या मनधरणीसाठी घेतलेल्या भेटीवरती किरण साळी यांनी दिलेली प्रतिक्रिया। रात्रीच्या अंधारामध्ये गाड्या बदलून, कपडे बदलून, तोंड झाकून वरुण सरदेसाई त्यांच्याबरोबरचे सहकारी इथं आले। एकीकडे खासदारांना त्यांच्या विश्वप्रवक्ते संजय राऊत गद्दार, खोके, अश्लील घाणेरड्या अशा शिव्या देतात आणि दुसरीकडं वरुण सरदेसाई आणि त्यांची बाकीचे सहकारी अंधाऱ्या रात्री गुपचूप भेटून त्यांच्या पाया पडायला येतात। म्हणजे किती विचारांनी आणि किती त्यांची काय पातळी खाली गेली बा, की एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे निम्म्या रात्री येऊन गाड्या बदलून खासदारांच्या पाया पडायच्या। आता त्यांनी किती हातापाया पडले तरी मला तर वाटत नाही की मिशन टायगर हे सक्सेसफुल झालेलं आहे आणि ते असंच पुढे राहील। तर ज्यांना परत यायचंय त्यांनी यावं, ठाकरेंचं मन मोठं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत। बंडखोर खासदारांवरील प्रश्नावरती आदित्य ठाकरेंनी दिलेले हे उत्तर, जे कोणी पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावरती कारवाई होईल, तळ्यात मळ्यात असू देत, पण डुबायचं की नाही ते ओमराजेंवरती आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। जे बैठकीला आले होते ते आम्हाला सगळ्यांना दिसत आहे। जर कोणाला यायचं असेल मोठ्या मनाने तर पुन्हा एकदा येऊ शकतात, पण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जे कोणी पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावर कारवाई होणार। तळ्यात मळ्यात असो पण डुबं नाही हे त्यांच्यावर आहे। आणखी एक मोठी बातमी, शिवसेना सोडली असं एकदाही ओमराजे बोललेले नाहीत असं संजय राऊतांनी म्हटलं नुकतंच। ओमराजेंसोबत संवाद करायला आम्ही तयार आहोत। ओमराजेंसोबत अजून एका खासदारासोबत संवाद सुरू असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली। शिवसेना सोडली असं कुठेही एकदाही ओमराजे बोलले नाहीत असा दावा संजय राऊतांचा। बघा, ओमराजे निंबाळकर यांनी आतापर्यंत एकदाही सांगितलेलं नाही की मी शिवसेना सोडली आहे किंवा सोडतोय। कालच त्यांचं मी वक्तव्य ऐकलं की ते असं म्हणतात की मी अद्याप शिंदे गटात जायचा निर्णय घेतलेलाच नाही, तर माझ्याविषयी बातम्या का प्रसिद्ध होत आहेत। त्यांचं असंही म्हणणं आहे की मी माझ्या वडिलांच्या खटल्यासंदर्भात व्यस्त राहिल्यामुळे मला काही वक्तव्य करता आली नाहीत। हे जर त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं असेल तर पक्ष म्हणून त्यांच्याशी जर चर्चा संवाद होत असेल तर ती करायला काहीच हरकत नाही। असे अजून एक खासदार आहेत की ज्यांच्याशी संवाद सुरू आहे।